Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 7. The paper number 7 is entitled as Human Resource Management Law. तर तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपण या करिअर ओरिएंटेड कोर्सचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 7 याचा स्टडी करीत आहोत. तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्ससाठी 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 असे 3 पेपर्स तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये पेपर नंबर 7 जो आहे त्याचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. त्यानंतर पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट अँड पेपर नंबर 9 त्याचे टायटल आहे ॲनालिटिकल कॉम्पेटन्सी. तर हे प्रत्येक पेपर तुम्हाला 100 मार्क्ससाठी आहे आणि हा संपूर्ण कोर्स ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा संपूर्ण कोर्स तुम्हाला 300 मार्क्सचा आहे. तुम्हाला 300 मार्क्सची एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे. तर आपण आज या लेक्चर्समध्ये पेपर नंबर 7चा स्टडी करीत आहोत. पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. तर या पेपर नंबर 7मध्ये तुम्हाला 4 युनिट्सचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. तुम्हाला यामध्ये 4 युनिट्स दिलेले आहेत. तर या पेपर नंबर 7मधील जो युनिट नंबर 3 आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करतोय. तर या युनिट नंबर 3चे टायटल आहे इंटरव्ह्यूइंग कॅन्डिडेट्स. मग या युनिट नंबर 3मध्ये कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी तुम्हाला करावा लागेल तर बेसिक टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचे काही बेसिक टाईप्स आहेत. ते टाईप्स कोणते आहेत त्यांचा प्रॉपर स्टडी तुम्हाला या युनिट नंबर 3च्या माध्यमातून करायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये स्ट्रक्चर्ड वर्सेस अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचे स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर्ड असे टाईप्स आहेत. तर त्या इंटरव्ह्यू टाईप्सचे तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू कंटेंट म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणत्या कंटेंटचा समावेश होतो ते कंटेंट कोणते आहेत ते देखील तुम्हाला पाहावे लागेल. त्यानंतर यामधील आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आहे हाऊ शुड वी कंडक्ट इंटरव्ह्यू इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स थ्रू HRIS वेब बेस्ड इंटरव्ह्यू. त्यानंतर यामधील सेकंड कंटेंट आहे महत्त्वाचा तो एरर्स दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस. थर्ड कंटेंट आहे हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू. तर या 3 कंटेंटचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये करायचा आहे. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी हे बेसिक टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर्ड वर्सेस अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यू कंटेंट अँड हाऊ शुड वी कंडक्ट इंटरव्ह्यू इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स थ्रू HRIS वेब बेस्ड इंटरव्ह्यू या कंटेंटचा आपण स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. मग आज आपण या लेक्चर्समध्ये कोणता कंटेंट पाहणार आहोत तर आज आपण या लेक्चर्समध्ये एरर्स दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस हा या युनिट नंबर 3मधील सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंटेंट आहे. त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करीत आहोत. तर एरर्स म्हणजे काय चुका. तर दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस या कंटेंटचा स्टडी आज आपण या ठिकाणी करणार आहोत. नाव लेट्स सी. Now let's see the second contents in unit number 3. आपण युनिट नंबर 3मधील जो सेकंड कंटेंट आहे एरर्स दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस याचा स्टडी करीत आहोत. तर यामध्ये काय सांगितले आहे की जो काही इंटरव्ह्यू आपण देत असतो किंवा एखादा व्यक्ती घेत असतो तर त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्या मुलाखतीच्या वेळेस जे काही चुका होत असतात त्या चुका कशा कमी करू शकता ते आपल्याला या कंटेंटच्या आधारे अंडरस्टँड करून घ्यायचे आहे.
Errors that can undermine an interview's usefulness. Effective employment interviewers understand and avoid the following common interview errors. ओके, एम्प्लॉयमेंट काय करतात, जेव्हा ते एखादा इंटरव्ह्यू द्यायला जातात तेव्हा तो इंटरव्ह्यू इफेक्टिव्ह होण्यासाठी ओके अनेक गोष्टी त्या ठिकाणी करत असतात आणि इंटरव्ह्यू देताना काही कॉमन एरर्स त्या ठिकाणी होत असतात. मग ती एरर्स काही चुका त्या ठिकाणी होऊ नये किंवा त्या चुका अव्हॉइड करण्यासाठी अनेक मार्गांचा ते वापर या ठिकाणी करीत असतात. मग अशा चुका होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एरर्स दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस म्हणजे काय, तर इंटरव्ह्यू देताना जे काही चुका ओके जे काही एरर्स होत असतात तर ते एरर्स त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस होऊ नये किंवा त्या एरर्स कशा कमी करू शकता ते आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. The first impression, snap judgments. Probably the most widespread error is that interviewers tend to jump to conclusion, make snap judgments, and about candidates during the first few minutes of the interview, or even before the interview starts, based on test score or resume data. One researcher estimates that in 85% of the cases, interviewers had made up their minds before the interview even began. Based on the first impression the interviewers gleaned from candidates' application and personal appearance. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता मग त्यावेळेस तो मुलाखतदार ओके तो काय पाहतो, ओके जो इंटरव्ह्यू घेणार आहे मुलाखतकार तो त्या व्यक्तीमध्ये त्या कॅन्डिडेट्समध्ये त्याला काय अपेक्षा असते, तर त्याने त्या ठिकाणी योग्य त्या रीतीने स्वतःला प्रेझेंट करावे, जे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे आन्सर्स योग्य त्या रीतीने द्यावे, त्याने बिहेव त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावे, मॅनर्स त्याचबरोबर त्याने योग्य त्या रूल्सचा त्या ठिकाणी फॉलो करणे आवश्यक आहे. एवढेच ते इंटरव्ह्यूवर काय करीत असतो, त्या कॅन्डिडेट्सकडे अपेक्षित करीत असतो. मग जेव्हा एखादा कॅन्डिडेट्स जेव्हा मुलाखत द्यायला जातो तर त्यावेळेस काय होते, तो व्यक्ती जो इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे त्याने स्वतःला पहिल्यांदा प्रिपेअर करून ठेवणे आवश्यक आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असते. त्यामुळे जेव्हा पण इंटरव्ह्यू द्यायला जायचे असेल तर त्यावेळी पहिल्यांदा जो काय आपण इंटरव्ह्यू देणार आहे त्याचे प्रिपरेशन करून ठेवणे आवश्यक असते. कारण जेव्हा तो इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा त्याची फर्स्ट इंटरव्ह्यूवरने त्याला पहिल्या त्याचं इम्प्रेशन त्या जो कोणी मुलाखत घेणार आहे त्या व्यक्तीवरती पडणे आवश्यक असते. कारण फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असते. त्यासाठी त्या जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्या माइंडमध्ये त्या इंटरव्ह्यूअरची म्हणजे त्या कॅन्डिडेट्सची म्हणजे तुमची चांगल्या प्रकारची इमेज क्रिएट व्हावी असे वाटत असेल तर जो इंटरव्ह्यू देणार आहे जे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील अशी तुम्हाला अपेक्षा असते तर त्या क्वेश्चन्सची तुम्ही पहिल्यांदाच प्रिपरेशन करून ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला जायच्या आधी 2-3 दिवस आधी प्रिपरेशन योग्य त्या रीतीने करून ठेवणे आवश्यक आहे आणि त्याच्यामधून जो काही इंटरव्ह्यू देणार आहे तो इफेक्टिव्ह होण्यासाठी याची मदत होत असते आणि अशी छोट्या छोट्या चुका आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. इन वन टिपिकल स्टडी गिविंग इंटरव्ह्यूअर्स दी कॅन्डिडेट्स टेस्ट स्कोर बेस्ड द अल्टिमेट असेसमेंट ऑफ दी कॅन्डिडेट्स. तर एका टिपिकल स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की गिव्हिंग इंटरव्ह्यूअर्स दी कॅन्डिडेट्स टेस्ट स्कोर त्या इंटरव्ह्यूअर्सने काय केले, त्या कॅन्डिडेट्सला टेस्ट स्कोर दिले. मग हे टेस्ट स्कोर कशाच्या बेसिसवर दिले, तर अल्टिमेट असेसमेंट ऑफ दी कॅन्डिडेट्स. इन अनदर स्टडी interviewers judge candidates who they were told formally suffered from depression or substance abuse more negatively.
तरी ते काही केसेस आहेत, त्या केसेसच्या आधारे मुलाखत द्यायला जायचे असेल तर कशा पद्धतीने जायला पाहिजे, प्रिपरेशन कसे केले पाहिजे, कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. मग त्याआधी काय केले पाहिजे, जो कोणी कॅन्डिडेट इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे त्याने फर्स्टली प्रिपरेशन करून ठेवणे आवश्यक आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन हे कसे असते, लास्ट इम्प्रेशन असते. फर्स्ट इम्प्रेशन आर स्पेशली damaging when the prior information about the candidate is negative. ओके, जर पहिल्याच इम्प्रेशनमध्ये तुम्ही म्हणजे जो काही कॅन्डिडेट आहे त्याने स्वतःची एखादी इन्फॉर्मेशन सांगायची असेल, जर त्याला व्यवस्थितपणे न सांगता आली, त्याचा निगेटिव्हला इफेक्ट त्या इंटरव्ह्यूवर पडला तर काय होणार आहे, तो इंटरव्ह्यू त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. इन वन स्टडी, इंटरव्ह्यूअर्स हू प्रिव्हियसली रिसीव unfavorable reference letters about applicants gave those applicants less credit for past success and held them more personally responsible for past failures after the interview. And the interviewer's final decisions to accept or reject those applicants always reflected what they expected of the applicants based on the references, quite aside from the applicants' actual interview performance. Add to these two more interviewing facts. First, interviewers are more influenced by unfavorable than favorable information about the candidate, and second, their impression are much more likely to change from favorably to unfavorably than from unfavorably to favorable. तर यामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेत असतो तर त्या ठिकाणी टू फॅक्ट्स असतात. त्यामध्ये इंटरव्ह्यूअर्स आर मोर इन्फ्लुअन्स बाय अनफेवरेबल अँड फेवरेबल इन्फॉर्मेशन अबाउट दी कॅन्डिडेट, हा यामधील फर्स्ट फॅक्ट आहे. मग यामधील सेकंड फॅक्ट कोणता आहे, तर सेकंड, देअर इम्प्रेशन आर मच मोर लाईकली. जे काही इम्प्रेशन आहे ते कधी लाईक केले जाऊ शकते, तर चेंज फ्रॉम फेवरेबल टू अनफेवरेबल दॅन फ्रॉम फेवरेबल टू अनफेवरेबल टू फेवरेबल. जेव्हा कॅन्डिडेट प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील अनुकूल होऊ शकतो आणि एखादी अनुकूल परिस्थिती असेल आणि त्याच्यामध्ये प्रतिकूल होऊ शकतो, त्यावेळेस असे फॅक्ट्स त्या ठिकाणी मानले जातात. The bottom line is that most interviews are load against the applicant, and one who start well could easily end up with a low rating because unfavorable information tends to predominate. Unfavorable information म्हणजे प्रतिकूल माहिती ही काय असते, तर प्रीडॉमिनेट त्या ठिकाणी करीत असते. अँड फॉर द इंटरव्ह्यू हू स्टार्ट्स आउट पुअरली, जर एखाद्या वेळेस इंटरव्ह्यू हा पुअरली पद्धतीने स्टार्ट झाला तर काय होऊ शकते, तर इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू ओव्हरकम दॅट फर्स्ट बॅड इम्प्रेशन. जर एखाद्या वेळेस काही कारणास्तव इंटरव्ह्यू हा पुअरली पद्धतीने स्टार्ट झाला असेल तर त्याचे आउटपुट हे काय निघणार आहे, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे बॅड इम्प्रेशन पडणार आहे. One psychologist interviewed CEOs of 18 top companies. One psychologist interviewed CEOs 80 top companies. She concluded that you don't even get to open your mouth. Instead, the interviewer will size up your posture, handshake, smile, and captivating aura. It is difficult to overcome that the first impression one way or another. Not clarifying what the job requires. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण जो काही इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहोत त्या ठिकाणी चुका होऊ नये, मग त्यासाठी काय करू शकता, तर त्यामध्ये सेकंड थिंग आहे की तुम्ही काय करू शकता, नॉट क्लॅरिफाईंग व्हॉट दी जॉब रिक्वायर्स. तर इंटरव्ह्यूअर्स हू डोंट हॅव an accurate picture of what the job entails and what sort of
candidate is best for it usually make their decisions based on incorrect impression or stereotypes of what a good applicant is. They then erroneously match interviews with their incorrect stereotypes. One classic study involved 30 professional interviewers have got just this brief job description. The 8 applicants here represented by their application blanks are applying for the position of secretary, and the other interviewers got much more explicit job information, including typing speed and bilingual ability, for instance. More job knowledge translated into better interviews. The 50 interviewers with more job information generally all agreed among themselves about each candidate's potential. Candidate order, contrast, error, and pressure to hire. So, now see the candidate order and error and pressure to hire. What is meant by candidate order? The candidate order or contrast error means that the order in which you see applicants affects how you rate them. Candidate order म्हणजे काय? तर which you see applicants affects how you rate them. In one study, एका स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की managers had to evaluate a sample candidate who was just average after first evaluating several unfavorable candidates, and they scored the average candidate more favorably than they might otherwise, because in contrast to the unfavorable candidate, the average one looked better than he actually was. Pressure to hire accentuates this problem. मग या प्रॉब्लेमचे या अडचणीचे प्रमुख कारण काय आहे? तर प्रेशर, दबाव. मग असा दबाव कोणाचा पडतो? तर हायर accentuates this problem. Researchers told one group of managers to assume they were behind in their recruiting quota, and they told a second group they were ahead. Those behind rated the same recruits more highly. Next thing are non-verbal behavior and impression management. What is meant by non-verbal behavior and impression management? The applicant's non-verbal behavior, it means smiling, avoiding your gaze, and so on, can also have surprisingly large impact on his or her rating. जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी हा कॅन्डिडेट जात असतो तर त्याने त्याचे बिहेवियर कसे ठेवले पाहिजे? योग्य त्या रीतीने त्या ठिकाणी वागले पाहिजे. बट दी ॲप्लिकंट्स नॉन वर्बल बिहेवियर, जर ॲप्लिकंट्सचे जो काही कॅन्डिडेट्सचे जो इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे त्याचे बिहेवियर हे नॉन वर्बल असेल तर त्याचा अफेक्ट काय होतो? तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचे जे काही रेटिंग देणार आहेत त्या रेटिंगवरती त्याचा इम्पॅक्ट हा होत असतो. एका स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की 52 ह्युमन रिसोर्स स्पेशलिस्ट वॉच व्हिडिओ टेप जॉब इंटरव्ह्यूज. हे 52 ह्युमन रिसोर्स काय करत होते? ह्युमन रिसोर्स स्पेशलिस्ट काय करत होते? तर एक जॉब इंटरव्ह्यूचे काय करत होते? व्हिडिओ टेप वॉच करत होते. अँड विच दी ॲप्लिकंट्स वर्बल कंटेंट वॉज आयडेंटिकल. आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय पाहिले? ज्या ॲप्लिकंट्सचे वर्बल कंटेंट हे कसे आहेत? आयडेंटिकल आहेत. अँड बट देअर नॉन वर्बल बिहेवियर डिफर्ड मार्कली. रिसर्चर्स टोल्ड ॲप्लिकंट्स इन वन ग्रुप टू एक्झिबिट मिनिमल आय कॉन्टॅक्ट. त्यावेळेस त्या रिसर्चर्सने त्या ॲप्लिकंट्सला असे सांगितले की मिनिमल आय कॉन्टॅक्ट, जेव्हा कधी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्यावेळेस आय कॉन्टॅक्ट करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. A low energy level and low voice modulation. Those in second group demonstrate the opposite behavior.
23 of the 26 personal specialists who saw the high eye contact, high energy level candidate would have invited him or her for a second interview. ओके, जे कॅन्डिडेट आय कॉन्टॅक्टने इंटरव्ह्यू देतात, त्याचबरोबर हाय एनर्जी लेवलने इंटरव्ह्यू देतात, त्यांना त्या इंटरव्ह्यूमध्ये काय केले जाते, सिलेक्ट केले जाते. अँड non-verbal behaviors are probably so important because interviewers infer your personality from the way you act in the इंटरव्ह्यू. ओके, नॉन वर्बल बिहेवियर हे इंटरव्ह्यूच्या वेळेस अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे रिझन कोणते आहे, तर इंटरव्ह्यूअर्स इन्फर युअर पर्सनॅलिटी. ओके, तुमची पर्सनॅलिटी तो इंटरव्ह्यूअर्स काय करीत असतो, त्या ठिकाणी इन्फर करीत असतो फ्रॉम दी वे यू ॲक्ट इन द इंटरव्ह्यू. तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू देत असता त्यावेळेस तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे ॲक्ट करता, ते ॲक्ट करत असतानाच तो काय करीत असतो, तुमची पर्सनॅलिटी इन्फर करण्याचं त्या ठिकाणी काम करीत असतो. इन वन स्टडी, एका स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की 99 ग्रॅज्युएटिंग कॉलेज सिनियर्स कम्प्लिटेड क्वेश्चनायर. ओके, 99 जे काही ग्रॅज्युएटिंग कॉलेज आहेत सिनियर्समधील, त्यांनी काय केले, क्वेश्चनायर्स कंप्लीट केली अँड विच इन्क्लुडेड मेजर्स ऑफ पर्सनॅलिटी अमंग अदर थिंग्स. द स्टुडंट्स देन reported their success in generating follow-up interviews and job offers. Next is impression management. So, what is meant by impression management? Clever candidates capitalize on that fact. जे हुशार कॅन्डिडेट्स असतात त्यांना इम्प्रेशन मॅनेजमेंट, ओके, इम्प्रेशन त्या व्यक्तीवर कसे पाडायचे हे त्यांना निश्चितच माहिती असते. One study found that some use ingratitude to persuade interviewers to like them. The candidates praise the interviewers or appear to agree with their opinion, thus signaling they shared similar them. Self-promotion means promoting one's technique like ingression and self-promotion. Impression management. Self-promotion is an effective tactic. However, taking or laying generally backfire. जर इम्प्रेशन योग्य त्या प्रकारचे पाडायचं असेल तर त्यासाठी काय केले पाहिजे, स्वतःला ओके सेल्फ प्रमोशन त्या ठिकाणी केले पाहिजे. मग सेल्फ प्रमोशन म्हणजे काय, तर प्रोमोटिंग वन्स ओन स्किल. ओके, जे काही स्वतःची तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत त्याला प्रोमोट करणे, तुमची जी काही ॲबिलिटी आहे त्याला योग्य त्या प्रकारे क्रिएट करणे आणि त्याच्यामधून योग्य त्या रीतीने इम्प्रेशन पाडण्याचे काम करणे आणि त्यातून इंटरव्ह्यू कशा प्रकारे इफेक्टिव्ह होईल याच्यासाठी या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करणे. इफेक्ट्स ऑफ पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स, अट्रॅक्टिव्हनेस, जेंडर अँड रेस. पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, वैयक्तिक वैशिष्ट्ये, ॲट्रॅक्टिव्हनेस आणि जेंडर आणि रेस यांचा त्या इंटरव्ह्यूवरती परिणाम होत असतो. अनफॉर्च्युनेटली फिजिकल ॲट्रिब्यूट्स, ओके, unfortunately physical attributes also distort assessment. For example, people usually ascribe more favorable traits and more successful life outcomes to attractive people. Similarly, race can play a role depending on how you conduct the interview. Okay, तुम्ही कशा प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करता, कशा प्रकारे देता याच्यावरती तुमचे हा रोल ठरलेला असतो. एका स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की फॉर एक्झाम्पल द व्हाईट मेंबर्स ऑफ अ रेशियली बॅलन्स इंटरव्ह्यू पॅनल अँड रेटेड व्हाईट कॅन्डिडेट्स हायर अँड व्हाईट द ब्लॅक इंटरव्ह्यूअर्स रेटेड ब्लॅक कॅन्डिडेट्स हायर. ओके, याच्यामध्ये व्हाईट कॅन्डिडेट्स आणि ब्लॅक कॅन्डिडेट्स असे दोघांचे इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतले जात होते. मग यामधून काय दिसून आले की वन स्टडी फॉर एक्झाम्पल द व्हाईट मेंबर्स ऑफ अ रेशियली बॅलन्स इंटरव्ह्यू, ते काय इंटरव्ह्यू देत होते त्यांनी काय केला, बॅलन्स त्या ठिकाणी निर्माण केला. अँड
panel rated white candidates higher white while the ब्लॅक इंटरव्ह्युअर्सपेक्षा ते जे काही व्हाईट कॅन्डिडेट्स होते त्यांना हाई स्कोर या पॅनलने त्या ठिकाणी त्यांना दिला अँड ब्लॅक कॅन्डिडेट्स हायर. In all cases, structured interview produce less of differences between minority and white interviews than did unstructured interview. In general, candidates evidencing various attributes and disabilities such as child care demands, HIV positive status, and being wheelchair bound have less chance of obtaining a positive decision. Even when the person perform well in the structured interview, the following section expand on these. Diversity counts. Applicant disability and the employment interview. Researchers survey 40 disabled people from various occupations. The disabled people felt that interviewers and tend to avoid directly addressing the disability and therefore make their decisions without all the facts. What the disabled people prefer is a discussion that allows the employer to clarify his or her concern and reach a knowledgeable conclusion. Among the questions, they said they would like interviewers to ask where these first question are: is there any kind of setting or special equipment that will facilitate the interview process for you? Second questions are: is there any specific technology that you currently use or have used in previous jobs that assist the way you work? Third question are: what other kind of support did you have in previous jobs? Is there anything that would you benefit you? Discuss a barrier or obstacles, if any, that you have encountered in any of your previous jobs. How was that addressed? And last question are: do you anticipate any transportation or scheduling issues with the work schedule expected of the position? तर डायव्हर्सिटी काउंट्समध्ये काय केले जाते तर ॲप्लिकंट डिसॅबिलिटी अँड दी एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू जे ॲप्लिकंट्स त्यांना डिसॅबिलिटी असेल एखादा ॲप्लिकंट डिसेबल असेल किंवा हँडिकॅप असेल तर असे इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असतात. मग त्यांना अनेक प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. त्यांना त्यांच्या प्रिव्हियस जॉबबद्दल देखील या ठिकाणी विचारले जातात. त्यामध्ये तुम्ही जो काही प्रिव्हियस जॉब करीत होता त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जात होत्या, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या सोयीसुविधा दिल्या जात होत्या, या सर्वांची इन्फॉर्मेशन या इंटरव्ह्यूमधून त्या लोकांकडून घेतली जाते. इन अनदर स्टडी the researchers manipulated the candidates' interview behavior. Finally, the interviewer's behavior also affects the interview performance and rating. Okay, इंटरव्ह्यूवर बिहेवियर म्हणजे जो व्यक्ती इंटरव्ह्यू देणार आहे, जो कॅन्डिडेटचं जे काही बिहेवियर आहे त्या बिहेवियरचा, त्या वर्तणुकीचा परिणाम कोणत्या गोष्टीवरती होतो तर त्याचं जे काही रेटिंग देणार आहे, जो इंटरव्ह्यू व्यक्ती घेतो आहे तो व्यक्ती त्याला इंटरव्ह्यू काय देणार आहे, रेटिंग देणार आहे. त्याचे परफॉर्मन्स पाहून त्याला रेटिंग दिले जाते. त्यामुळे ओके त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर अशी चूक करू नये की त्या ठिकाणी तुमचं जे काही वर्तन आहे ते योग्य त्या रीतीने ठेवण्याचं त्या ठिकाणी काम केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सम इंटरव्ह्यूअर्स इन ॲडव्हेंचरी टेलिग्राफ द एक्सपेक्टेड आन्सर्स. As in, this job involves a lot of stress. You can handle that, can't you? Even subtle cues like a smile or nod can telegraph the desired answer. Some interviewers talk too much that applicants have no time to answer questions. At the other extreme, some interviewers let the applicant dominate the interview and so don't ask all their questions.
When interviewers have favorable pre-interview impression of the applicant, they tend to act more positively toward that person, smiling more instance. Other interviewers play interrogator, forgetting that's not civil to play. In summary, interviewing errors to avoid include first impression, not clarifying what the job involves and requires, candidate order, error and pressure to hire, non-verbal behavior and impression management, and that effects of interviews personal characteristics and the interviewers inadvertent behavior. तर जेव्हा इंटरव्ह्यू देत असतात त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. ओके, इंटरव्ह्यूइंग एरर्स टू अवॉइड. इंटरव्ह्यू देताना कोणकोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत जेणेकरून त्याच्यामध्ये चुका घडणार नाहीत. कारण जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो तर त्या इंटरव्ह्यूवरती ओके तुमचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे जर त्या इंटरव्ह्यू देताना जर तुम्ही पास नाही झाला तर तुम्हाला तो जॉब नाही मिळणार. म्हणून इंटरव्ह्यू देताना ओके कधीही स्वतः पहिल्यांदा प्रिपरेशन केले पाहिजेत. कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील, ते इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर आपण त्या इंटरव्ह्यूवरच्या समोर कशा प्रकारे बिहेव केले पाहिजे, आपलं स्वतःचे इम्प्रेशन त्या व्यक्तीवरती पाडण्यासाठी आपण कशा प्रकारचे स्वतःचे बिहेव ठेवावे, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी कराव्यात, आपला रोल काय असावा, या सर्व गोष्टी काय केल्या पाहिजे त्याचे प्रिपरेशन तुम्ही पहिल्यांदाच केले पाहिजे. मग या ठिकाणी ओके असे एरर्स होऊ नयेत म्हणून कोणकोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. तर फर्स्ट impression, not clarifying what the job involves and requires, candidate order error and pressure to hire, and non-verbal behavior and impression management. The effects of interviews, personal characteristics and the interviewer in ॲडव्हर्जंट बिहेवियर. या सर्व गोष्टी या ठिकाणी अवॉइड करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया अँड ह्युमन रिसोर्स. बोथ एम्प्लॉयर्स अँड जॉब कॅन्डिडेट्स यूज सोशल मीडिया टूल्स. ओके, जो व्यक्ती म्हणजे एम्प्लॉयज अँड जॉब कॅन्डिडेट्स काय करीत असतात, वेगवेगळ्या सोशल मीडिया टूल्सचा वापर या ठिकाणी करीत असतात ॲज पार्ट ऑफ द एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू प्रोसेस. आणि हा या एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू प्रोसेसमधील एक पार्ट आहे, एक भाग आहे. फॉर प्रॉस्पेक्टिव्ह इंटरव्ह्यूज, एसिंग द जॉब इंटरव्ह्यू is all about knowing as much as possible about the prospective employer and what's looking for in employees. Is one expert at Syracuse University Career Services points out social media tools are excellent sources of such information. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे तर हे जे काही सोशल मीडियाचे जे काही टूल्स आहेत ते अत्यंत एक्सलंट असे ओके सर्वोत्कृष्ट असे सोर्सेस आहेत ज्याच्यामधून इन्फॉर्मेशन ही मिळवली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, यू विल फाइंड लिस्ट ऑफ न्यू हायर्स अँड डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन अबाउट एम्प्लॉईज ऑन द एम्प्लॉयर्स लिंक्डइन साईट. ओके, तुम्ही जर एखाद्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मिळवत असतात मग ती डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन अबाउट एम्प्लॉईज, जो का एम्प्लॉईज आहे त्याची भौगोलिक इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यासाठी लिंक्डइन ही साईट अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण की त्या लिंक्डइनच्या आधारे त्या एम्प्लॉईची डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन सहज मिळवता येते. Why you should work for us? Okay, following the employer's official Twitter accounts and blogs can also reveal important information about things like changes in the company's strategies and business units that show the interview did his or her homework. Its executives may also have their own unofficial Twitter accounts and blogs. Use this for insight into the issues they face. तर सोशल मीडिया आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे काय. सोशल मीडिया काय आहे तर ज्या ठिकाणी या सगळ्या सोशल मीडियाचा वापर या मॉडर्न इरामध्ये
ऑल पीपल्स हे करीत असतात. त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये कोणकोणते टाईप्स आहेत, तर त्यामध्ये प्रिंट मीडिया, ब्रॉडकास्टिंग मीडिया, त्याचबरोबर इंटरनेट मीडिया, हे या सर्व सोशल मीडियाचा वापर हे एम्प्लॉई करीत असतात. मग या ह्युमन रिसोर्सशी याचा संबंध काय आहे, तर जेव्हा त्या एम्प्लॉयचा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्यावेळेस या सर्व सोशल मीडिया टूल्स त्या ठिकाणी अत्यंत हेल्पफुल ठरतात. त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो आणि हा या एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यू प्रोसेसमधील एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण जर त्या जो इंटरव्ह्यू द्यायला आलेला कॅन्डिडेट आहे त्याची एखाद्या विषयाची इन्फॉर्मेशन मिळवायची असेल तर ते आपण अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे त्याची ती इन्फॉर्मेशन सहज कलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जो काही इंटरव्ह्यूअर आहे, जो कॅन्डिडेट आहे, त्याची डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन मिळवायची असेल, त्याची भौगोलिक माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी जो सोशल मीडियामधील लिंक्डइन हा जो सोशल मीडियाचा एक टूल आहे त्याच्या आधारे त्या एम्प्लॉयची काय करू शकतो आपण, डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन सहज मिळवू शकतो. अशा प्रकारे या सोशल मीडियाच्या आधारे जो काही कॅन्डिडेट आहे, जो काही ॲप्लिकंट आहे, त्याची वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन सहज या ठिकाणी मिळविता येते. आणि अशी इन्फॉर्मेशन मिळवल्यामुळे काय होते, तर ते बिझनेस ऑर्गनायझेशनला तो नक्की कॅन्डिडेट कसा आहे, ओके, त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स आहेत, त्याच्याकडे कोणते नॉलेज आहे, तो आपल्या ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त ठरेल का, त्याचं बिहेवियर कसे आहे, ओके, त्याचबरोबर त्याचे ऑल इन्फॉर्मेशन यामधून त्यांना सहज उपलब्ध होत असते. त्यामुळे सोशल मीडिया आणि ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा यामधील पार्ट आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये एरर्स दॅट कॅन अंडरमाइन अँड इंटरव्ह्यूज युजफुलनेस या कंटेंटचा स्टडी केला. यामध्ये आपण काय पाहिले, तर जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर आपल्याकडून अनेक चुका होत असतात. मग अशा चुका होऊ नये यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी अवॉइड केल्या पाहिजे, आणि त्या इंटरव्ह्यू योग्य त्या प्रकारे होण्यासाठी कोणत्या गोष्टी युजफुल आहेत, त्या गोष्टी आपण या ठिकाणी आज या लेक्चर्समध्ये पाहिल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या गोष्टी युजफुल आहेत इंटरव्ह्यूसाठी, तर फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे स्नॅप जजमेंट्स, त्याचबरोबर नॉट क्लॅरिफाईंग व्हॉट द जॉब रिक्वायर्स, candidate order, error and pressure to hire, non-verbal behavior and impression management, त्याचबरोबर इफेक्ट्स ऑफ पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स, ॲट्रॅक्टिव्हनेस, जेंडर, रेस, डायव्हर्सिटी काउंट्स अँड इंटरव्ह्यूवर बिहेवियर, या सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत युजफुल आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण या लेक्चर्समध्ये इंटरव्ह्यू देताना आपल्याकडून अनेक चुका होत असतात. मग त्या चुका होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, ओके. कॉमन इंटरव्ह्यू एरर्स कोणकोणत्या आहेत, त्या चुका कशा घडतात, ओके. मग अशा चुका होऊ नयेत ते अवॉइड करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्याच आपण या लेक्चर्समध्ये त्यांचा स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.